मराठी मुसलमान म्हणून मी आंदोलनात सामील होण्यासाठी आले आहे आणि मराठी अस्मिता हा जो प्रश्न आहे तो धर्म, पंथ आणि राजकारणाच्या पलीकडे आहे. आज जेव्हा आम्ही येथे बघतो तर महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक व्यक्ती जी महाराष्ट्रात जन्मली आहे किंवा ज्याची कर्मभूमी महाराष्ट्र आहे त्या व्यक्तीच्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आणि मराठी भाषेसाठी आदर असलाच पाहिजे. याला कोणतंही ऑप्शन नसायला हवं. जेव्हा काही दिवसांपूर्वी नितेश राणेंनी सांगितलं की दाढी आणि त्या गोल टोपीवाल्यांकडे जा आणि त्यांना विचारा मराठी येते की नाही, तर त्याला उत्तर मी आज देऊ इच्छिते की मी त्याच दाढी आणि गोल टोपीवाल्या समाजाला बिलॉंग करते आणि आज तुमच्या समोर मराठीत बोलत आहे. माझ्या रक्तात मराठी आहे, माझ्या ओठांवर मराठी आहे आणि माझ्या मनात महाराष्ट्रासाठी प्रेम आहे. काही राजकीय नेते जाणीवपूर्वक अशी विधानं करतात समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी. नक्कीच हाच त्यांचा जो मेन अजेंडा आहे की जाणीवपूर्वक असा समाजात भ्रम निर्माण करायचा. खरं म्हणजे हा जो आंदोलन आहे, हा मराठी मोर्चा आहे, हा कधीही मराठी विरुद्ध अमराठी असा नव्हता. हा कधीही महाराष्ट्र विरुद्ध इतर प्रांत असा नव्हता. याला राजकारण्यांनी आपल्या ज्या राजकीय पोळ्या आहेत त्या भाजण्यासाठी वेगळा रंग दिला आहे. सरकारमधले मंत्री, सरकारमधले आमदार जेव्हा अशी विधानं करतात तेव्हा तुम्ही सरकारकडून काय, तुमची अपेक्षा काय, मुख्यमंत्र्यांकडून काय अपेक्षा? मला आज इकडे येऊन खूप दुर्दैवी आणि अतिशय आश्चर्यजनक असं वाटतं की खरंच म्हणजे महाराष्ट्रात मराठी मुख्यमंत्री, 2 मराठी उपमुख्यमंत्री असल्यानंतर पण आज 4 तारखेला मराठी विरुद्ध जे आंदोलन झालं त्याच्यात एकदम सर्रासपणे वेगळं एकदम सुरळीत तो आंदोलन झालं. पण आज जेव्हा मराठी व्यक्ती मराठी मातृभूमीवर उभा आहे आणि अशा प्रकारचे काही विधानं करू इच्छितो आणि आपल्या मनातली जी एकजुटता आहे ती दाखवू इच्छितो, मराठी अस्मितेसाठी झगडू इच्छितो, त्यावेळी त्यांना दाबलं जात आहे. ही जी दबावशाही आहे ही महाराष्ट्रात कदापि चालू शकणार नाही. आणि आम्ही अस्मितेवरती शंका कोण घेते, कोण प्रश्नचिन्ह उभं करते? हेच सरकारमधले जे आपल्या राजकारणाला इकडे राजकारणी पोळ्या